माझ्या लेकरा, भानावर ये. डोळ्यांवर आलेली ही भ्रमाची झोप आत्ताच्या आत्ता झटकून टाक आणि समोर बघ. आज मी तुला केवळ लाड करायला किंवा गोड बोलायला आलो नाही, तर एका खूप मोठ्या संकटापासून तुला जागे करायला आलो आहे. जर आज तू असाच गाफील राहिलास, लोकांच्या गोड बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत राहिलास, तर तुझा सर्वनाश निश्चित आहे. होय, आज ही अक्कलकोटची माऊली तुला रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त हक्काने ओरडून सांगत आहे की आता सावध होण्याची वेळ आली आहे. तुला असे वाटते आहे ना की आजूबाजूला सर्व काही शांत आहे, सगळे तुझ्याशी खूप चांगले वागत आहेत. हाच तुझा सर्वात मोठा भ्रम आहे. शांत समुद्राच्या पोटात वादळाची तयारी सुरू असते. तुझ्या पाठीमागे तुझ्याच घरातल्या आणि जवळच्या माणसांनी तुला पूर्णपणे संपवण्यासाठी, तुला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी एक खूप मोठे जाळे विणले आहे. शत्रूचे डाव इतके छुपे आहेत की तुला त्याची पुसटशी जाणीवही होत नाही. पण जोपर्यंत हा तुझा पाठीराखा जागा आहे, तोपर्यंत शत्रूचा प्रत्येक डाव मी कसा उलटवून लावणार आहे ते पुढे नीट समजून घे. जेव्हा माणूस स्वतःच्याच धुंदीत असतो आणि शत्रूला कमजोर समजतो, तेव्हाच त्याचा पराभव ठरलेला असतो. महाभारतातील त्या वीर बालकाचा म्हणजेच अभिमन्यूचा प्रसंग आठवून बघ. तो अत्यंत पराक्रमी होता, शूर होता आणि त्याच्याकडे अथांग धाडस होते. पण जेव्हा तो कुरुक्षेत्रावरील चक्रव्यूहात शिरला, तेव्हा काय घडले? तो आत शिरला खरा, पण बाहेर येण्याचा मार्ग त्याला माहीत नव्हता. सर्वात मोठी चूक तिथे झाली की नात्याच्या मुखवट्यात लपलेल्या 7 महारथींनी त्याला चारी बाजूंनी घेरले आणि त्याचा घात केला. अभिमन्यूचा तो प्रसंग तुला रडवण्यासाठी नाही, तर हा धडा शिकवण्यासाठी आहे की शत्रू जेव्हा समोरासमोर लढू शकत नाही, तेव्हा तो नात्यांचे आणि गोड बोलण्याचे चक्रव्यूह रचतो. आज तुझ्या आयुष्यातही अगदी तसेच चक्रव्यूह रचले गेले आहे. तुला एकटे पाडून तुझ्या विश्वासाचा गळा घोटण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पण अभिमन्यूच्या पाठीशी प्रभू श्रीकृष्ण प्रत्यक्ष उभे नव्हते, पण तुझ्या जीवनरथावर स्वतः मी खंबीरपणे उभा आहे. शत्रू कितीही मोठा डाव रचत असला तरी त्याचे प्रत्येक अस्त्र कापून काढण्याचे काम मी आधीच सुरू केले आहे. आता बघ, हा अक्कलकोटचा राजा तुझे रक्षण कसे करत आहे. माझ्या लेकरा, जेव्हा मी म्हणतो की मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की तू डोळे मिटून हातावर हात ठेवून बसायचे. जर मी तुझ्या रक्षणाची ढाल बनून उभा राहिलो आहे, तर तुझ्याकडूनही मला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे. ती म्हणजे माझ्यावर असलेली तुझी अढळ श्रद्धा आणि अखंड भक्ती. जेव्हा वादळ खूप मोठे असते, तेव्हा दिव्याची ज्योत विझू नये म्हणून हाताचा आडोसा करावा लागतो. तुझ्या विश्वासाचा तो दिवा विझू देऊ नको आणि तुझ्या मनात
जी अनामिक भीती आणि संशय निर्माण झाला आहे तो आत्ताच्या आत्ता काढून टाक. शत्रूने तुझ्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी जे जे प्रयत्न केले होते ते सर्व प्रयत्न आता त्याच्यावरच उलटणार आहेत. मी तुझ्या प्रामाणिकपणाभोवती आणि साधेपणाभोवती अशी एक अदृश्य भिंत उभी केली आहे ज्याचा भेद जगातील कोणतीही वाईट प्रवृत्ती करू शकणार नाही. आता ही हतबलता आणि मनातील तो अशक्तपणा कायमचा विसरून जा. तू कोणाचा अंश आहेस हे विसरू नकोस. सिंहाचे लेकरू कधी लाचारी पत्करत नाही. ज्यांनी तुला संकटांच्या खाईत लोटण्याचा विचार केला ते आता स्वतःच्याच पापाच्या आगीत जळणार आहेत. हा निसर्गाचा आणि कर्माचा अंतिम सिद्धांत आहे. इथून पुढचा मार्ग तुला अत्यंत सावधपणे पार करायचा आहे. इथून पुढे जो कोणी तुझ्याशी अति गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याच्यापासून 4 हात लांब राहा. माणसांची पारख करायला शिक, कारण मी तुला बुद्धी दिली आहे. अडकलेले धन, मानसिक शांतता आणि तुझी रखडलेली सर्व कामं आता दुप्पट वेगाने मार्गी लागणार आहेत. ज्यांनी तुझ्या पडत्या काळात तुझी थट्टा केली तेच आता तुझा हा नवा आत्मविश्वास पाहून थक्क होतील. आता वेळ तुझी आहे आणि माझ्या अंतिम शब्दाची जो तुझा संपूर्ण मार्ग उजळून टाकेल. माझ्या लाडक्या लेकरा, आता एक दीर्घ आणि शांत श्वास घे. आजपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी देव्हाऱ्यासमोर शांत बसून माझ्या डोळ्यात पाहत फक्त एवढंच म्हण की माऊली, मी माझे सर्व काही तुमच्या चरणी अर्पण केले आहे आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा हा एक उच्चार ऐकताच सृष्टीतील सर्व संकट दूर सारून तुला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी असेल. शत्रूचा डाव आता पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तुझा परिवार आणि तुझे भविष्य आता या माऊलीच्या शब्दात पूर्णपणे सुरक्षित आहे. ताठकण्याने, अथांग आत्मविश्वासाने आणि चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हसू ठेवून या समाजात वावर. तुझा हा नवीन सुवर्णकाळ आता सुरू झाला असून तो त्रिकाल बाधित राहील. कोणताही गाफीलपणा न ठेवता भक्तीची कास धरून पुढे चाल. माझा पूर्ण, अखंड आणि एका माऊलीची अथांग माया असलेला आशीर्वाद तुझ्या पाठीशी ढाल बनून कायम उभा असेल. सदैव सुखी राहा, सदैव समृद्ध राहा आणि अत्यंत निर्भय राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.